नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट महिन्याचं राशीफळ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण एकदा जुलै महिन्याकडे मागे वळून पाहूया. कारण भविष्य म्हणजे केवळ पुढे काय घडणार आहे हे सांगणं नव्हे, तर मागील महिन्यातील अनुभवांची पडताळणी करून पाहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. जून महिना सिंह राशीच्या अनेक व्यक्तींसाठी समाधानकारक ठरला असेल. विशेषतः आर्थिक बाबतीमध्ये काही चांगले लाभ तुम्हाला मिळाले असतील. ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत होता त्यामध्ये काही प्रमाणात यश मिळालं असेल. कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांशी किंवा सरकारी नियमांशी संबंधित काही मतभेद झालेही असतील, पण तुम्ही तुमच्या कामातून, तुमच्या कर्तृत्वातून आणि तुमच्या आत्मविश्वासातून स्वतःला सिद्ध करून दाखवलं असेल. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात मात्र मानसिक तणाव थोडा वाढलेला तुम्ही अनुभवलेला असेल. कामाचा ताण, जबाबदाऱ्या किंवा भविष्याबद्दलचा विचार यामुळे मनावर दडपण आलं असेल. 15 तारखेनंतर काही व्यक्तींना प्रवासाचे योगही आले असतील. एकंदरीत जुलै महिन्याने तुम्हाला काही आव्हानं दिली, पण त्याचबरोबर यशाची चवही चाखायला दिली. जर यापैकी कोणताही अनुभव तुम्हाला आला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतर सिंह राशीच्या व्यक्तींनाही मार्गदर्शन करू शकतो. आत्ता बोलूया ऑगस्ट महिन्याबद्दल. जर मला ऑगस्ट महिन्याचं एकाच वाक्यात वर्णन करायचं असेल तर मी म्हणेन, हा महिना धैर्यापेक्षा संयमाचा, आत्मविश्वासापेक्षा विवेकाचा आणि निर्णयापेक्षा योग्य वेळेची वाट पाहण्याचा महिना आहे. या महिन्यात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत असाल. भविष्याबद्दल विचार कराल, नवीन योजना आखाल, पण प्रत्येक योजना लगेचच्या लगेच प्रत्यक्षात आणणं योग्य ठरेल असं नाही. या महिन्यात थोडीशी लवचिकता दाखवावी लागेल. तुमचा स्वभाव त्यात स्पष्ट बघता, स्वाभिमानी आणि स्वतःच्या मतावर ठाम राहणारा, हट्टी. पण या स्वभावामध्ये थोडासा बदल करण्याची वेळ या महिन्यात येऊ शकते. कारण काही ठिकाणी फक्त हट्टीपणा किंवा माझंच खरं हा दृष्टिकोन तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकेल. या महिन्यात देवस्थानांना भेटी देण्याचे योग आहेत. काही व्यक्तींना दूरचा प्रवास किंवा परदेशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. पण महिन्याच्या उत्तरार्धात मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. एक आनंदाची समाधानकारक गोष्ट म्हणजे आर्थिक बाबतीत फार मोठी चिंता करण्याची आवश्यकता नाही. धनप्राप्तीचे योग आहेत, पैसा येईल, पण योग्य ठिकाणी त्याचा वापर होणं आणि चुकीच्या निर्णयापासून स्वतःला वाचवणं ही या महिन्याची खरी परीक्षा असेल. माझ्या अनुभवामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये एक गुण नेहमीच प्रकर्षाने जाणवतो. ही माणसं संकटांना घाबरत नाही, पण कधी कधी स्वतःच्या निर्णयांवर इतका विश्वास ठेवतात की दुसऱ्याचं मतही ऐकण्याची गरज वाटत नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रह तुम्हाला एकच संदेश देत आहेत: आत्मविश्वास ठेवा, पण अहंकार ठेवू नका. योग्य सल्ला स्वीकारा, निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. असं जर का केलं तर अनेक मोठ्या अडचणी तुम्ही सहज टाळू शकता. या महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत फार मोठे त्रास नसले तरी 17-18 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये थोडासा सावधपणा बाळगणं गरजेचं राहील. विशेषतः मानसिक तणाव वाढू शकतो. एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणं, भविष्याबद्दल अनावश्यक चिंता करणं किंवा स्वतःच्या निर्णयांबद्दल मनामध्ये संभ्रम निर्माण होणं, अशा प्रकारचे अनुभव काही व्यक्तींना येऊ शकतात. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरही जाणवू शकतो. म्हणून या काळात स्वतःला शक्य तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सिंह राशीच्या व्यक्ती बाहेरून कितीही खंबीर दिसत असली तरी मनावर ताण वाढला की त्याचा परिणाम थेट निर्णय क्षमतेवर होतो. म्हणून या महिन्यात मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर पैसा येण्याचे योग निश्चितच आहेत. काही अडकलेले व्यवहार मार्गी लागू शकतात, जुनी येणी मिळू शकतात. कामाच्या माध्यमातून आर्थिक लाभही होईल, पण या महिन्यात पैसा येण्यापेक्षा तो योग्य ठिकाणी टिकवणं अधिक महत्त्वाचं राहणार आहे. कारण चुकीची गुंतवणूक किंवा चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषतः जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर या महिन्यामध्ये अतिरिक्त जोखीम घेऊ नका. मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग करणं किंवा आत्मविश्वासातून घेतलेले निर्णय हे आर्थिक नुकसान करू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यवहार नीट विचारपूर्वक करा. कागदपत्रांची नीट तपासणी करा
आणि कोणत्याही आर्थिक कागदावर सही करण्यापूर्वी दोनदा वाचा. माझ्या अनुभवामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींची एक गोष्ट मी वारंवार पाहिली आहे. यश मिळायला लागलं की आत्मविश्वास वाढतो आणि काही वेळा हाच आत्मविश्वास अति आत्मविश्वासामध्ये बदलतो. ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रह तुम्हाला हाच धडा शिकवत आहेत. विश्वास ठेवा, पण पडताळणी केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. घरातील वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर घरातील व्यक्तींबरोबरचे संबंध एकूण चांगले राहतील. मात्र ज्या व्यक्ती आधीपासून आजारी आहेत, त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं राहील. घरामध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात, पण ते फार काळ टिकणार नाही. या महिन्यामध्ये वास्तूच्या संबंधित मोठी कामं, नवीन बदल किंवा मोठे निर्णय शक्यतो पुढे ढकललेलेच चांगले. कधी कधी योग्य कामही चुकीच्या वेळेला केलं तर अपेक्षित परिणाम मिळत नाही, म्हणून थोडासा संयम ठेवा. एकंदरीत पाहिलं तर या महिन्याचा पूर्वार्ध तुम्हाला संधी देणार आहे आणि उत्तरार्ध तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देणार आहे. जर तुम्ही संयम, विचारपूर्वक निर्णय आणि मानसिक संतुलन तिन्ही गोष्टी जपल्या तर ऑगस्ट महिना तुम्हाला मोठ्या अडचणींपासून दूर ठेवेल, चांगले आणि अशा प्रकारचे चांगले अनुभव सुद्धा मिळवून देईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर ऑगस्ट महिन्यामध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे. अर्थात हे वाद फार मोठ्या स्वरूपाचे नसतील किंवा नातं तुटण्यापर्यंत जाणारेही नसतील, पण एकमेकांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढणं, हट्टीपणा आणि मीच बरोबर हा दृष्टिकोन यामुळे वातावरण बिघडू शकतं. म्हणूनच या महिन्यामध्ये समोरच्या व्यक्तीचं म्हणणं पूर्णपणे ऐका. प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या भावनाही समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही वेळा एक पाऊल मागे घेतलं तर नातं अनेक पाऊल पुढे जाऊ शकतं. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी विशेषतः स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावं. छोट्या मोठ्या गोष्टीचा ताण घेऊ नका. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. शांत वातावरणामध्ये वेळ घालवा. तुमचं मानसिक स्वास्थ्य या काळात सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. विद्यार्थी वर्गाने या महिन्यामध्ये गाफील राहून चालणार नाही. ग्रहांची साथ असली तरी मेहनतीला पर्याय मात्र नाही. विशेषतः स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य कायम ठेवा. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला अपेक्षित यशापासून दूर ठेवू शकतो. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने महिन्याचा पहिला भाग तुलनेने शांत राहील. मात्र 15-16 तारखेनंतर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतात. यामध्ये अहंकारापेक्षा संवादाला महत्त्व द्या. जीवनसाथीच्या भावना समजून घ्या. विशेषतः त्यांच्या आरोग्याशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. छोटीशी काळजी, छोटासा संयम मोठे मतभेद टाळू शकतो. कार्यक्षेत्राबद्दल सांगायचे झालं तर हा महिना अपेक्षेनुसार चांगला राहणार आहे. तुमचे अंदाज बऱ्याच प्रमाणात योग्य ठरतील. कामामध्ये प्रगती होईल, वरिष्ठांचा विश्वास मिळेल आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळही मिळेल. मात्र कामामध्ये यश मिळत आहे म्हणून इतर क्षेत्रांकडे दुर्लक्ष मात्र करू नका, कारण या महिन्यामध्ये जीवनामध्ये समतोल राखणं हीच मोठी सर्वात गरज असणार आहे. माझ्या अनुभवामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींची एक गोष्ट नेहमीच जाणवते. या राशीची माणसं कामाच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक असतात. एकदा ध्येय ठरवलं की ते पूर्ण ताकदीने त्याच्या मागे लागतात. पण कधीकधी त्याच ध्येयाच्या नादात कुटुंब, नाती आणि स्वतःचं मानसिक स्वास्थ्य याकडे दुर्लक्ष होतं. ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रह तुम्हाला एकच संदेश देत आहेत: यश मिळवा, पण स्वतःला हरवू देऊ नका. काम आणि आयुष्य दोन्हींमध्ये समतोल ठेवा. तर हा महिन्यात अनेक सकारात्मक अनुभव नक्की तुमच्या पदरात टाकून दे. या महिन्यात सर्वात महत्वाचा ग्रहयोग म्हणजे रवी आणि केतूची युती तुमच्याच राशीमध्ये. म्हणजे हा ग्रहयोग थेट तुमच्या व्यक्तिमत्वावर, निर्णय क्षमतेवर, मानसिकतेवर आणि आयुष्याच्या महत्वाच्या क्षेत्रावर प्रभाव टाकणारा आहे. म्हणूनच ऑगस्ट महिन्यामध्ये विशेषतः 15 तारखेपासून महिना संपेपर्यंत कालावधी अत्यंत सावधगिरीने घालवणं गरजेचं राहील. या काळात भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. हट्टीपणा करू नका. स्वतःचाच निर्णय अंतिम आहे असा अट्टाहास धरू नका. कारण ग्रहस्थिती अशी आहे की योग्य व्यक्ती सुद्धा चुकीचा निर्णय घेऊ शकते. विशेषतः आरोग्य, वैवाहिक जीवन, आर्थिक व्यवहार, कागदपत्रे, कमिटमेंट आणि भविष्याशी संबंधित मोठे निर्णय या सर्व बाबतीत अतिरिक्त सावध राहा. जर एखादी मोठी गुंतवणूक करायची असेल तर
करायची असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, मोठा व्यवहार करायचा असेल किंवा आयुष्य बदलवून टाकणारा निर्णय घ्यायचा असेल, तर शक्यतो हा काळ टाळलेलाच उत्तम. ज्या व्यक्तींना मानसिक तणाव, नैराश्य किंवा भावनिक अस्थिरतेचा त्रास आधीपासूनच आहे, त्यांनी विशेषतः 15 तारखेनंतर स्वतःवर अधिक लक्ष ठेवणं आवश्यक आहे. मनामध्ये आलेला प्रत्येक विचार योग्यच असेल, असं या काळात गृहीत धरू नका. विश्वासू व्यक्तींचा सल्ला घ्या, घाईघाईने निष्कर्ष काढू नका. या महिन्यात सर्वात चांगला कालावधी म्हणजे महिन्याचे पहिले 15 दिवस. विशेषतः ज्या व्यक्ती परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, व्हिसा, उच्च शिक्षण, नोकरी किंवा परदेशाशी संबंधित कोणतेही काम असेल, त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत अनुकूल ठरू शकतो. महत्त्वाची कामं, महत्त्वाचे निर्णय आणि नवीन सुरुवात शक्यतो या कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 12 ऑगस्टला अमावास्या आहे आणि 28 ऑगस्टला पौर्णिमा आहे. आणि 28 ऑगस्टला त्याच दिवशी रक्षाबंधनाचा पवित्र सणही आहे. चॅनल तर्फे तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अमावास्या आणि पौर्णिमेच्या आसपास तसंच संपूर्णपणे उत्तरार्धामध्ये कागदोपत्री व्यवहार, आर्थिक व्यवहार, कमिटमेंट आणि महत्त्वाचे आश्वासन देताना विशेष काळजी घ्या. माझ्या अनुभवामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचा आत्मविश्वास. पण जेव्हा हा आत्मविश्वास हट्टीपणामध्ये बदलतो, तेव्हा अनेक चांगल्या संधी हातून निसटून जातात. या महिन्यात ग्रह तुम्हाला नम्रतेचा धडा शिकवत आहे. काही वेळा एक पाऊल मागे घेणं हेच पुढे मोठी झेप घेण्याचं कारण ठरतं. म्हणून या महिन्यामध्ये परिस्थितीशी संघर्ष करण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. सिंह राशीच्या व्यक्तींकरता ऑगस्ट महिना नक्कीच वाईट नाहीये, पण हा महिना तुम्हाला सतत जागरूक ठेवण्याची आठवण करून देणारा नक्कीच आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर आर्थिक लाभही होईल, करिअरमध्ये प्रगती होईल आणि अनेक अडचणी सहज टाळता येतील. पण घाई, अति आत्मविश्वास आणि हट्टीपणा या 3 गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवलं तर हा महिना तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम देऊ शकतो. आणि हा महिना संपल्यानंतर पुन्हा या व्हिडिओवर या आणि मी सांगितलेल्या भविष्यवाण्यांपैकी किती गोष्टी तुम्हाला आयुष्यात प्रत्यक्ष घडल्या ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचा प्रत्येक अनुभव इतर सिंह राशीच्या व्यक्तींनाही योग्य दिशा देऊ शकतो. ईश्वर तुमच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांचा सामना करण्याची ताकद आणि यशस्वी भविष्याची सुंदर वाट निर्माण करो. धन्यवाद.